आपले 3 भाग करा. आपला जो जड भाग आहे तो पृथ्वीशी संबंधित आहे. शरीराची मुळं पृथ्वीमध्ये आहेत. आणि आपला जो आत्मा आहे तो आकाशामध्ये, आकाशाशी संबंधित आहे. मग चिदाकाश, महदाकाश. म्हणजे लक्षात घ्या, आपलं देखील एक विराट स्वरूप आहे. मग ज्ञात कोणतं आहे? पृथ्वीशी ज्याची मुळं अटॅच येत आहेत. कारण आपला देह आज संपला की पृथ्वीवर संपणार आहे. हा जडदेह आहे आणि पृथ्वीशी अटॅच आहे, पृथ्वीशी संलग्न आहे. आणि याची माती होईल ते हे सगळी पृथ्वीवरच राहणार आहे. मग ज्ञात भाग कोणता आहे? हे शरीर. पण हे तरी खरं माहिती आहे का? तेही अज्ञात आहे. का जन्मलं, कुठे जन्मलं, कुठून आलं, कुठे जाणार, बदलतं स्वरूप कसं आहे, काही माहिती नाही. अनेक रहस्य याचे अजून अविज्ञात आहेत. जे दिसतं तेही अविज्ञात आहेत. मग दिसत काय नाही? आत्मा. कारण तो आकाशाशी संबंधित आहे, वरचा लोक. आणि ब्रह्म त्याच्यावरचा लोक. म्हणजे आपला आत्मा, मन, बुद्धी हेही जर अविज्ञात असेल पुष्कळशा गोष्टीमध्ये, म्हणून व्यवहार कशाला म्हणतात? हा जगताचा संबंध म्हणजे व्यवहार. जग दिसतोय ना, व्यवहार दिसतोय, संसार दिसतोय. आणि परमार्थ म्हणजे अविज्ञात, दिसत नाही, आत्म्याशी संबंधित आहे, दिसत नाही. मग शब्द कसा आला परमात्मा? आपण दिलाय. वेदांनी परमात्मा म्हटलेलं नाहीये. ओ, जशी पत्नी जी आपल्या ब्रह्माला म्हणते, पूर्वी नाव घेण्याची पद्धत नव्हती. त्याचं कारण परमार्थ होता, ते लाजण्याची भाषा नव्हती की हे आमचे ब्रह्म आहेत. आता नवरे सगळे परब्रह्म निघालेत, गोष्ट वेगळी. हे आमचे ब्रह्म आहेत आणि मी त्यांची माया आहे. म्हणून ब्रह्माला शब्द नाही, म्हणून यांनाही शब्द नाही. वे हिंदीमध्ये ओजी असा शब्द आहे. तर अविज्ञात, नाव नाही. परमात्मा कोणी शब्द दिला? आम्ही दिला. ज्या वेळेस शब्द दिला तो आम्ही दिला. मूळ परमात्म्याला शब्द नाही. तो शब्द रहित आहे, तो ध्वनी रहित आहे, तो विकार रहित आहे, त्याला रंग रहित आहे, रूप रहित आहे, सगळं निगेटिव्ह. आणि म्हणून वेदांनी म्हटलंय नेती 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 नेती. लोकांना वाटलं नेती नेती म्हणजे नाही, रंग रूप नाद काही नाही. म्हणून आपणही जन्माला येतो बालक रूपात. नाव घेऊन येतो का? नाव दिल्या जात. स्लीप येते का वरून? येस, आली आलं स्लीप. हे देसाई मोरे यांचं नाव ठेवा. नाही. तर म्हणून परमेश्वरालाही नाव नाही. तो अनाम, नो नाव. आपण ते लादलेत नाव. आणि म्हणून तो अजत्व आहे. त्याला मरण नाही, त्याला जन्म नाही. कधी जन्माला माहिती नाही, त्याचं वय किती माहिती नाही, कधी जाणार माहिती नाही. आणि हा अविज्ञात भाग आहे. पण हा जाणल्या गेला पाहिजे, शब्दातून नाही, अनुभवातून. ही ओवी असं सांगते, नाव नाही, रूप नाही, रंग नाही, नाद नाही, जन्म नाही, मरण नाही, ही माझी स्थिती
जो भक्त अनुभवितो तो मुक्त. मी ज्या स्थितीवर आहे ही स्थिती ज्यावेळेस भक्त अनुभवील तो मदरूप झाला, माझ्या स्वरूपात लीन झाला. किती उंची आहे पहा. आता रामराम करणारे महाराज कुठे बसतील याच्यात? तुमचा गायत्री मंत्र कुठे बसेल याच्यात? कारण त्याच्यामध्ये ध्वनी आल्या, शब्द आले, आणि तो शब्दातीत आहे. त्याला जाणायचं असेल तर शब्दातीत. शब्दे विण संवादिजे इंद्रिया नेणता भोगिजे. शब्दे विण संवादिजे. शब्दाशिवाय संवाद आहे. कुठे मंत्र आहे? इंद्रिय डोळ्याला नाही. नेणता भोगिजे. इंद्रियामधून नाही जाणल्या जाणार, तो नाही जाणल्या जाणार. फळा आधी झोंबिजे प्रमेयासी शब्दे विण संवादिजे. संवाद आहे पण शब्दाशिवाय. म्हणून परमेश्वराला जाणायचं असेल तर माध्यम ध्यान आहे, आणि ध्यानाचं नंतर अनुभव मौन आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून मुनी शब्द आला. मुनी मौन. ध्यानी असेल तो मुनी, आणि कर 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 मन आणि बुद्धी फिरत असेल कशाचे मौनी? तोंड बंद केलं म्हणजे मौनी नाही. अहो डोळ्यासमोर तुम्ही डोळे झाकले ना, ठीक आहे, जड प्रपंच बंद झाला पाहणं, जड संसाराच्या वस्तू बंद झाल्या पाहणं. पण डोळे झाकले आणि सूक्ष्म प्रतिमा यायला लागल्या चित्रपटाच्या. नटी आली, नट्या आल्या, जेवण आलं, काही यायला लागलं समोर. हा मौनी आहे का? नाही. म्हणजे चित्र देखील समोर येऊ नये, शब्द समोर येऊ नये, विचार समोर येऊ नये, काही नाही. नंतर जाणीनेही संपलं पाहिजे. समोर नाही आलं तेही स्वरूप संपलं पाहिजे. नेहमी हे स्वरूप परमेश्वराचं जे आहे अविज्ञात, अज्ञेय. आणि मग तिथे काय जाणलं जातं? ज्ञानेश्वरांनी म्हटलंय शून्य, बुद्धांनी म्हटलंय शून्य. त्या ठिकाणी महावीरांनी कुठलाही परमेश्वर म्हटलेला नाही. त्याचं लोकांनी अर्थ काढले. महावीर नास्तिक होते, ईश्वराला मानित नव्हते. अरे ईश्वर शब्दही बसत नाही तिथे. मौन आहेत ते, मौन. तेही तेही म्हणता द्वैत लागू पाहे अद्वैतासी काय शब्दे बोलू. तुकाराम. तेही तेही, अरे ते ते रूप, ते रूप, तो परमेश्वर म्हणायलो मी, तर द्वैत व्हायलंय. मी वेगळा आणि तो वेगळा. तेही तेही म्हणता द्वैत लागू पाहे अद्वैतासी काय शब्दे बोलू. शब्दच नाही. वाचा खुंटी तो अनुभव. शब्द संपतात, स्फुरणा संपतात, चित्रपट संपतो, सगळं संपतं, विचार संपतात, आणि जो मी जागा आहे तोही संपतो. ती अनुभूती. तया महाशून्याची ठाई जया गगनाचाही ठाव नाही.
तया कागा लागेल काही बोलाचा इया. ते महाशून्य एवढंच फक्त अनुभव सांगितला आहे. कुठं ज्ञानेश्वरांनी सांगितलं की परमेश्वर आहे? महाशून्याचा ठाव, तिथे गगनच नाही, ठावच नाही गगनाचा. मग शब्द कसा बोलू? त्याला कोणता शब्द देऊ? हा अनुभव ज्याला अनुभवायला आला तो परमात्मा झाला. गप्पात नाही, अनुभवामध्ये. त्याला म्हणतात अजत्व. तिथे मग आपणही म्हणून शंकराचार्यांचं जे स्तोत्र आहे ना, अतिशय, मी स्त्री नाही, मी पुरुष नाही, मला जात नाही, मला धर्म नाही, मी कोणी नाही. शिवोहम शिवोहम, मी फक्त शिव आहे, शिवस्वरूप आहे. ना जाती भेदा, कुठली जात नाही, कुठला धर्म नाही, कुठला पंथ नाही, मी कोणी नाही. त्या स्थितीत आपल्याला अनुभव जो येतो, मी कोणी नाही. काय आहे याच्यापेक्षा काय नाही हा अनुभव येतो. माझे अजत्व जन्मणे अक्रियताचे कर्म करणे. मी कर्म करताना सगुण रूपात दिसेल, पण मी अकर्ता आहे. मी करत नाही, माझी शक्ती करते. अहो डॉक्टर भंडारे, काय स्वयंपाक तुम्ही केला? मी नाही केला, माझ्या बायकोनी केला. काय, कोणती उभी? हे मजची स्तव झाले, परिम्या नाही केले. ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. नवरदेवाला विचारलं, काय छान बँड आणला, तुम्हाला मी नाही आणला. काय मंडप सजवला, मी नाही सजवला. काय बायको निर्माण केली, मी नाही केली. काय वराती निर्माण केले, मी नाही केले. हे मज पण माझ्यासाठी झालंय, पण मी नाही केलं. हे मजची स्तव झाले, माझ्या समाधीमधून जे काही निर्माण झालं, सहज सहज अशी सहज स्थिती, याला सहजयोग म्हटलंय. आणि सध्या सहजयोगाचा तर बाजार मांडलाय. आमचा सहजयोग आहे, आमचा कोणता गप्पाचा योग, काही चाललंय जगामध्ये. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढीला सहजयोग म्हटलंय. माझे अजत्व जन्मणे, ती स्थिती जो प्रभू अनुभवतो, ती आपण अनुभवाला कधी येते? प्रभू म्हणतो ज्यावेळेस माझे अवतार होतात, ज्यावेळेस सिद्ध संत मिळतात, तोही प्रभूचा अवतार होतो, तो अनुभव देतो. आणि प्रभू ज्यावेळेस ह्या वसुंधरेवर अल्फा किरणांचा महासागर घेऊन येतो, त्यावेळेसही सिद्ध संतांतर्फे असे अनुभव येऊ लागतात. त्याला मुक्त म्हटलंय. मुक्त म्हणजे संसार सोडलं, बायको सोडली, भणंग बनले आणि डोमडोम करीत फिरायला लागले, म्हणजे मुक्त नाही. माझे अजत्व जन्मणे अक्रियताचे कर्म करणे. आणि म्हणून म्हटलं, जी अहिंसा महावीरांची सांगितली जाते जैन धर्मामध्ये, ती अहिंसा आज सांगितली जाते तशी बिलकुल नाही. कारण ह्या स्थितीवरची अहिंसा, कुठली खून केला तरी खून न केल्यासारखं आहे. अक्रियताची कर्म करणे, मी करतच नाही, आणि जे कर्म होतं ते मी केलेलं नाही. पहा, लक्षात घ्या. कारण ज्यावेळेस ईश्वरीय शक्ती पूर्ण अवतरित होते, ती करून ज्यावेळेस घेते, त्यावेळेस तुमचं कर्तव्य पण नसतं, कारण तुमचा मी हा मेलेला असतो.
आपण मरावं लागतं त्यावेळेस ध्यान जन्म घेतं, त्यावेळेस मौन जन्म घेतं. आणि परमेश्वर जर अनुभवायचा असेल तर आपण मेलो पाहिजेत, आपला जीव संपला पाहिजे. लक्षात घ्या. आणि जाणणारा जर संपला असेल तर त्याने ज्यावेळेस तो परमेश्वरच झाला असेल, त्याची बुद्धी ईश्वरीय असते, म्हणून प्रेरणा ईश्वरीय, कृती ईश्वरीय. जीवाची कृतीच नाही, कारण जीवच संपलाय. आपण जीव दिला, आपण मेलो, आपल्याला मरावं लागतं आणि आपल्यामध्ये परमेश्वर जन्मतो. मग तो जो काही करतो तो अकर्तेपण आहे. म्हणून हिंसा जरी झाली पण महावीर फक्त द्रष्टे आहेत, द्रष्टे आहेत. म्हणजे पट्ट्या लावणं हे लावणं कालबाई आहे. कारण ज्यावेळेस परमेश्वरी शक्ती निर्माण होते, मग अर्जुनाने युद्ध केलं समाधीमधून, रागामधून नाही, लोभामधून नाही, द्वेषामधून नाही, मत्सरामधून नाही. परमेश्वर ज्या स्थितीत असेल त्या स्थितीत कुठलाही तुम्ही व्यवहार केला तुम्हाला बाधत नाही, भले युद्ध असो की मर्डर असो की हिंसा असो. जगताच्या कार्यार्थ जर हिंसा केली ती अहिंसा होते, आणि काही वेळेस तुम्ही अहिंसा केली तरी ती हिंसा होते. पण ह्या उंचीवर गेलं पाहिजे. आणि ज्यावेळेस त्या उंचीवरून माणूस जातो ना, तो मौन असतो, काही नाही. खाली अगोदर बोललेले असतात पण नंतर मौन असतं, काही नाही. म्हणून मी क्रिया करताना दिसतो, म्हणून परमेश्वर भगवान गोपालकृष्ण लबाड बोलले का? अक्रियताची कर्म करणे, म्हणून त्याला लीला म्हटलंय. आपल्या लीला नाहीत बरं का, आपल्या मर्कटी लीला म्हटल्या जातील. आणि भगवंतानी जो खेळ केलाय सगळा त्याला लीला म्हटलंय. तुम्ही सगळं केलेलं दिसत असेल, लबाड बोललेलं दिसत असेल, सगळं केलेलं, युद्ध केलेलं दिसत असेल, काही केलेलं दिसत असेल, तरी माझं अजत्व संपलेलं नाही आणि मी अकर्ते पण संपलेलं नाही माझं. कारण मी माझा संपलोय आणि देवशक्ती सगळं करून घेते, म्हणून माझं मी पण संपलेलं आहे. हे जे अनुभवतो तो सिद्ध पुरुष, तो सद्गुरू आणि तो मुक्त. ही स्थिती माझ्या अवतार कार्यामधून निर्माण होते. तो चालिला संगेन चळे, देहीचा देहा नाकळे, मग पंचत्वी तव मिळे, माझी याची रूपी. गोड ओळ आहेत. तो चालिला संगेन चळे, देवसंबंधी संगतीने तो ज्ञानयोगी व्यवहार करीत असलेला दिसतो, परंतु त्याचे प्राण मन बुद्धी अहंकार आत्मस्थितीपासून ढळत नाहीत. तो चालिला संगेन चळे, तो चालताना दिसतोय, खाताना दिसतोय, बोलताना दिसतोय, पण त्याचं प्राण मन बुद्धी टाईट रोप वॉकिंग म्हणजे तारेवरची कसरत करीत राहतात. आणि जे लोक तारेवरची कसरत व्यवहारामध्ये करतात, अध्यात्म एका क्षणालाही विसरत नाही संसार करत असताना, त्यांना ही अनुभूती थोडीफार येऊ शकते. कधी आम्ही हे विसरलो, कधी हा प्रयोग विसरला, इकडे घसरलो, इकडे मसरलो. अखंड अखंड जागेपण, झोपीतही जागा. पुष्कळ वेळेस वाटलं पाहिजे आपण झोपलोत की नाही, बहुतेक जागेच आहेत. मग लक्षात येते डोळे जळजळ करत नाही पण झोप येत नाही. झोपीतही जागा, को जागृती, अखंड जागा. व्यवहारातही जागा, एक मन इकडे, एक पाय इकडे परमार्थात, एक पाय व्यवहारात, आणि व्यवहारात परमार्थ रूप. तो चालिला संगेन चळे,
चालताना दिसतोय पण असंग आहे. स्थिती ढसळत नाही, ढासळत नाही. आपली तर कशाने ढसळते. छिव म्हणलं की गेलं. कुत्रं जरी दिसलं तर स्थिती ढासळते. काय करावं, समाधीबोधात होते का कुत्रं मागे लागलं, झालं कुत्रं मागे लागले की यांची स्थिती गिशी सगळी ढासळती. बायांना मांजर जरी दिसली तर स्थिती ढासळते. मांजर आली, पाल दिसली तरी स्थिती ढासळते. आपली नाही, दुसऱ्या बाया. तो चालिला संगेन चळे, देहीचा देहा नाकळे, परंतु त्याचे प्राण मन बुद्धी अहंकार आत्मस्थितीपासून ढळत नाही. देहधारी असूनही देह भावाला वश होत नाही. निर्विषय झालेल्या देहाचे भोग योग भोग असतात आणि देह जेव्हा मरतो म्हणजे क्रमशः पंचतत्वाचा लय होत असतो तेव्हा तेथील आत्मा माझ्या स्वरूपात येऊन मिळतो. तो चालिला संगेन चळे, देहीचा देहा नाकळे. देहात राहून देहविरहित असतो. म्हणजे कसा असतो, देह इथे ठेवून तो आकाशात जाऊ शकतो 3-4 देहानी, परकाया प्रवेश करू शकतो, दुसऱ्यामध्ये स्वर्गात जाऊन येऊ शकतो. 3 देह ह्या देहापासून विभक्त होता येतात आणि हा देह तसाच जिवंत ठेवता येतो. पहा, त्याला भक्त म्हणतात. परमेश्वर ज्यावेळेस परमेश्वराला आवडायला लागलोत ना आपण, ही स्थिती आली पाहिजे. नाही आम्ही आवडतोच ना, आणि भिकाऱ्याचं पात्र समोरच आहे, त्याला आवडत म्हणत नाही. देहीचा देहा नाकळे, देहात असून तो देहरहित स्थितीत असतो. आपला देह आहे हे देखील भान विसरतो, देह भावच विसरतो. देहाचा भाव विसरल्या जातो. आणि म्हणून इथे महावीरांचे वस्त्र सुटलेले आहेत. देहभाव गेला आणि आपण सध्या सोडतो. दोन्हीमध्ये फरक आहे. आम्ही महाराज झालो असंच राहिलं पाहिजे असं नाही आहे महावीरांचं स्वरूप. देहभाव गेला, देह आहे हीच जाणीव नाही. कपडे देखील सहन होत नाहीत, कपडे सहन होत नाहीत. आणि देह असा इतका हलका आणि विरल झालेला असतो, पता लागत नाही कपडे आहेत की नाहीत. त्यावेळेस नागवर राहण्याची परवानगी केव्हाही नाही. केव्हा म्हणलं तर ते नाटक आहे, तो अपराध आहे. तो चालिला संगेन चळे, देहीचा देहा नाकळे. रामकृष्ण परमहंस जंगलात जायचे. काही शिष्याला वाटलं की रात्रभर कुठे चाललेत आपले गुरु. काही वर्ष गेले ते, कोणाला म्हणायचे यायचं नाही माझ्या मागे. एकदम खंदाट जंगलात, काही नाही काही नाही. शिष्यानं जरा वाटलं नाही एकदा जाऊन पाहावंच कायच करतात हे, आपल्याला येऊ देत नाहीत, काय करतात म्हणून लपून छपून 1-2 जण गेले. पाहिलं तर नंग धडंग रामकृष्ण परमहंस एका झाडाखाली बसून समाधीस्थ अवस्थेमध्ये होते. आणि सकाळी उठून आले. रात्रभर वाघ असतील, सिंह असतील, सर्प असतील, सगळं काही असेल. सगळे शिष्य म्हणले, गुरुजी आम्ही पाहिलं, स्वारी वगैरे काय म्हणायचं ते, पण तुम्ही असं का केलं? ते म्हणे, अरे देहाचं वस्त्र देखील सहन होत नाही, मग मी कसं राहू घरात? लक्षात घ्या, देहावरचं वस्त्र देखील सहन होत नाही. इतकी बॉडी सेन्सिटिव्ह होते. त्यावेळेस शोभून दिसतो बरं का, देहीचा देहा ना कळे. ह्या देहाचं त्या देहाला कळत नाही, ह्या बोटाचं त्या बोटाला कळत नाही. मग पंचत्वी तव मिळे माझी याची रूपी. पंचत्वी,
देह गेल्यानंतर हा देह पृथ्वीमध्ये याची डस्ट सगळी मिसळल्या जाते आणि बाकीचं पंचत्वात प्राण म्हणजे पृथ्वीतत्व, आपतत्व, तेजतत्व, वायुतत्व एका तत्वात एक तत्व विलीन होऊन शेवटी चिदाकाश महदाकाश म्हणजे काय, पृथ्वीचं जे तत्व आहे समाधी ज्यावेळेस घ्यायची असते त्यावेळेस पृथ्वी तत्व आकाशात विलीन करायचं, नाही पृथ्वी तत्व आप म्हणजे पाण्यामध्ये विलीन करायचं, पाणी तेजामध्ये, तेज वायूमध्ये, वायू आकाशामध्ये, आकाशनंतर चिदाकाशात, महदाकाशात परब्रह्मस्वरूप. इथून कवटी फुटते खाट का. काही लोक चाकून फोडतात. इतकी लप 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 ज्या साधूची कवटी अशी लप 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 टाळू करते, लहान पोरासारखी ज्ञानेश्वरीत वर्णन येतील. समजायचा तो सिद्ध झाला किंवा समाधी घेऊ शकतो. आणि टकल्या महाराजांचं ताबडतोब पाहता येतं, केसवाल्याचं तरी तो हात नाही लावू देणार, ताबडतोब दिसतं टकलूचं. लहान पोराची कशी दबलेली असते आणि टाळू लप 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 उडते तशी उडाली पाहिजे बाप्पासाहेब म्हणायची. म्हणजे ती फटकन फुटते. एवढी मोठी खोपडी कुठे फुटत असते का. आणि त्याच्यातनं प्राण जात. त्याला म्हणतात मुक्त. पण साधूला लांबून फक्त पाहण्यातून ओळखता आलं पाहिजे. तो नाही बोलला तरी नुसतं पाहिलं तरी ओळखता आलं पाहिजे. हे निर्जीव आहेत का सजीव आहे, तेजोमयी आहेत का असेच आहेत. अपीरन्स बाय अपीरन्स काही गोष्टी आहेत. किती श्वास लांबतात, कसे थकतात, ओळखता आलं पाहिजे. म्हणून त्यासाठी आपल्याला अनुभव पाहिजे. नाही तर आम्हाला काहीच नाही, मग महाराज असतील की उगच उगच महाराज झालेत का. आपलं असं असतं, अज्ञानात आनंद उगीच झालेत आणि लोक उगीच मानतात का. आणि आपल्याला काही माहीत नसतं. ज्या दिवशी आपल्याला माहीत पडतं आपल्यावरून त्यांची स्थिती अनुभवायची. काय स्थिती. आता आपल्यालाच काही नसेल तर मग ठीक आहे. तो चालिला संगेन चळे, देहीचा देहा नाकळे, मग पंचत्वी तव मिळे, माझी याची स्वरूपी. याला लययोग म्हणतात. एक तत्व दुसऱ्या तत्वात विलीन व्हायचं. पण हा देह जर निरामय नाही करता आला तो तरुणपणीच करावा लागतो. अगदी लग्न होण्यापूर्वी जो अमय करून सूक्ष्म देह करू शकत असेल तर ठीक, नाही तर हा देह इथे सोडून टाकावा लागतो, टाकून द्यावा लागतो. हा देह सोडावा लागतो आपल्याला. आणि मग हे तत्व विलीन करायचं. नाही तर एवढी शक्ती असते की हा जो देह आहे हा देखील तत्वामध्ये जडदेह जडभूत हा अतिसूक्ष्म आणि चैतन्यामध्ये रूपांतरित करता येतो. जसं मुक्ताबाईने केलं होतं, जागच्या जागीच गुप्त झाली. काय विशाल आग असेल स्वतःकडे. 8 वर्षाची मुक्ताबाई, 9 वर्षाची मुक्ताबाई गुप्त झाली आणि कबीर गुप्त झाले. केवढं व्होल्टेज लागत असेल, एका क्षणात निर्माण झालं पाहिजे. अरे 1500 व्होल्टेजमध्ये वैकुंठ स्मशानभूमीमध्ये का 3-3 हजार व्होल्ट काय असतं मला माहिती नाही. त्याच्यामध्ये हाडं पण शिल्लक राहतात हे लक्षात घ्या. सगळं जळतं पण हाडं राहतात की नाही. 350 व्होल्टेजमध्ये 350 अंश उष्णतामध्ये भाकरी भाजते तव्यावर आणि 3000 अंश उष्णतामानामध्ये देह जळतो हे खरं आहे, पण हाडं राहतात. इथे हाडंही जळाले किती व्होल्टेज लागेल. किती योगाग आहे. इथं सर्दी जात नाही, पडसं जात नाही, रोग जात नाही. मग महायोगी का महारोगी काय म्हणावं.
बापासाहेबांचा अभंग आहे. शिव महायोगी अंश का अयोगी, रोगी भोगी योगी रुचे देवा. रोगी आणि भोगी असा योगी देवाला रुचेल का? शिव महायोगी अंश का अयोगी. आपण शिवाच्या अंशात ना, मग शिव जर महायोगी असतील तर आपण अंश योग नको म्हणतात. रोगी भोगी योगी रुचे देवा. आणि हा रोगी आणि भोगी असा जर योगी भगवंताला प्रिय होईल का, असा प्रश्न केला अभंगात. सगळं सायन्स आहे. किती किती साधना करायची आम्ही, याचे उत्तर सांगायलो. देहीचा देहा नाकळे, मग पंचत्वी तव मिळे माझी आची रूपी. आणि भगवंताच्या रूपामध्ये आपलं रूप विलीन करण्याची शक्ती किती व्होल्टेज लागेल, त्याला म्हणतात तप. गोड शब्द आहे तप. जाळून घेणे म्हणजे तप. आणि आपण तप कशा समजतो? लोकाला जाळणे. सासूनं सुनेला जाळायचं, नवऱ्यानं बायकोला जाळायचं. आपलं तप वेगळं. आणि भगवंताच्या रूपामध्ये तो विलीन होतो. 10 वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता. बहवो ज्ञान तपसा पुता मद्भाव मागता. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता. बहवो ज्ञान तपसा पुता मद्भाव मागता. 10वा श्लोक 4था अध्याय. विषय प्रीती भय व क्रोध ज्यांच्यापासून निघून गेले आहेत, असे मजमय एकरूप झालेले, माझाच पूर्ण आश्रय केलेले आत्मनिष्ठ अनेक लोक ज्ञानधारणेच्या तपाने शुद्ध झालेले माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले आहेत. समगीत बाप्पासाहेबांच्या या श्लोकावर. नाही राग क्रोध भय माझ्यातच मजमय, ज्ञान तपे शुद्ध झाले मज अनेक पावले. अतींद्रिय ज्ञान बळे ऋषी अव्ययात मिळे. आता याच्यावरती माऊलींच्या ओव्या ह्या श्लोकावर 10व्या. एरवी परापरण शोचिती, जे कामना शून्य होती. वाटा कोणे वेळी न वचती क्रोधाचिया. माझ्या स्वरूपात लीन होण्याकरिता मला आवडणारे, माझी प्रीती त्यांच्यावर आहे असं तुम्हाला ज्यावेळेस वाटेल ते कसे असले पाहिजेत, त्यांची पात्रता काय असली पाहिजे, आता भगवान सांगत चालले. पात्रता काय पाहिजे? ह्या स्टेजचे अनुभव येण्याकरिता साधक कसा असावा आणि त्यांनी काय केलेलं पाहिजे, तो कसा असला पाहिजे, हे भगवान आता सांगतायत. एरवी परापरण सोचिती, जे कामना शून्य होती. एरवी जे बुद्धियोगी आपला परका किंवा मागील पुढील गोष्टीचा शोक करत नाही, ज्याच्या वासना वाहत नाही. एक सांगत असताना एक गोष्ट विसरू नका, ही आंतरिक स्थिती अशी असली पाहिजे. व्यवहाराकरता बाह्य स्थिती संत दाखवतात, पण आपण व्यवहारी माणसाला व्यवहारिक स्थिती वेगळी असू शकते दाखवण्याची. लक्षात घ्या मी काय म्हटलं. ज्यांनी व्यवहार सोडलेला आहे त्यांच्याकरता वरील ओवी 100% आहे, पण बाकी जे व्यवहारी आहेत, व्यवहारामध्ये आपल्याला वागायचंय
आपलं दुकान लुटले जाऊ नये, आपला संसार उद्ध्वस्त होऊ नये, आपल्याला व्यवहार करायचा असेल तर बाह्यातकारी कसं वागायचं आणि आंतरिक स्थिती कशी असायची हे जाणलं पाहिजे. आणि इथे सगळे कन्फ्युजनमध्ये. अनेक लोकांनी, अनेक महाराजांनी अशी स्थिती घेतली, कन्फ्युजनमध्ये आहेत. की बाह्यातकारी देखील काही चांगलं दिसू नये. आता तो भाग घेत नाही. आता पुन्हा कधी येईल त्यावेळेस सांगेल. आपला परका एरवी परापरण शोचिती. व्यवहारामधल्या माणसांनी कसं वागायचं आणि निव्वळ साधू झालेल्या माणसांनी कसं वागायचं, दोन फरक येते. निव्वळ साधू झालेल्या माणसांनी कसं वागायचं, परका आणि आपला भेदच नाही. लक्षात घ्या. अनेक संतांचे पुत्र हे संत नव्हते. तुकारामांचा मुलगा तुकारामांसारखा झाला, खोट आहे, नाही झाला, नव्हते. म्हणून बायको देखील त्यांचे झाले असंही काही समजायचं कारण नाही. इंडिव्हिज्युअलिटी येते. म्हणून बाप्पासाहेबांचे आज सगळे येणारे त्यांचे जे पाहिले ना तुम्ही मुलींना, आता त्यांना पश्चाताप होतोय. आळंदीला येत आहेत, आम्ही काही मिळवलं नाही. आणि ते म्हणायचे बाप्पासाहेब, ते रक्तवंशाचे आहेत, तुम्ही विद्यावंशाचे आहेत. माझे पुत्र आहात तुम्ही. विद्यावंश हा खरा श्रेष्ठ असतो. विद्यावंश म्हणजे आत्मवंश असतो. रक्तवंश तर ह्या जन्माचा आहे, विद्यावंश पुरातन आहे. ह्या जन्मात ठीक आहे, हे आई आहेत, हे वडील आहेत, हा भाऊ आहे, हे नाटक आहे, रक्तवंश. पण तुम्ही विद्यावंशाचे आहात. वरून जडणघडण झालेली आहे ती. आणि विद्यावंशाचे श्रेष्ठ असतात. म्हणून परापर, पण गुरुनी, सद्गुरूंनी, सिद्ध संतांनी अपपर भाव ठेवला न पाहिजे. हा माझा, हा परका. मग ते वागताना दिसतात ते कसं, नीट करण्याकरिता त्या ओव्या आल्या. 7 तास 8 तास बोललोय मी त्याच्यावर. कोणत्या? मजर उदगई सद्गुरु, त्या ओव्यापासनं आणि जाणतेने गुरुभजिजेपर्यंतच्या ओव्यापर्यंत सर्व हे निरूपण केले. म्हणून आता करणार नाही. अपपर भेद नाही. हा माझा, तो परका असं नाही. त्यांचा भाव वरून नाटक नाही, आतून अशी लहर आली पाहिजे. कोणी मला परकाही नाही, काही नाही, सगळे माझे. आत्मअंश जीव सारे, जाणू वागू प्रेम भरे. बाप्पासाहेबांचा अभंग आहे. आत्मअंश जीव सारे, माझ्या आत्म्याचे अंश आहे ते सगळे. आणि सर्वांशी प्रेमाने वागा. जाणू वागू प्रेम भरे. कधी मुलगा आणि मुलगी भेटली नाही म्हणून बाप्पासाहेब रडलेच नाहीत. पण आमचा वीर त्यांना सहन होत नव्हता. पण बाप्पासाहेब बोलायला लागले की मी जरा भावनावश होतो म्हणून फार टाळतो मी. ज्ञानेश्वर, बाप्पासाहेब हे सगळं बोलायला लागलो की मी टाळतो. आणि कॅसेटमध्ये शब्दच फुटणार नाही. वाट पाहायची. बहीण जायची, तुळसाबाई कधी येणार सोमानी? गेले माहीत आहे कधी येणार आहे. वाट पाहायची. कधी मुलासाठी नाही पाहिली, मुलीसाठी नाही पाहिली, कोणासाठी नाही पाहिली. हा अपपर परका नाही. विद्यावंश श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यामध्ये हा हलका, हा परका असा भावही नाही.
एरवी परापरण शोचिती, विचारच करत नाही हा परका आणि हा माझा, हा तुझा, काही नाही, न जात नाही, भेद नाही, काही नाही. जे कामना शून्य होती. पहिली आठ भगवान म्हणतात ज्यांनी अपरकेपणा. मग व्यवहारी माणसांनी कसं वागायचं? व्यवहारी माणसांनी देखील वागताना आतून मात्र अपपर भाव नसावा, पण बाह्यातकारी नीट करण्याकरिता त्याला दाखवावं लागतं. वरून रागवा, आतून नाही. आपण आतून रागावतो, जळफळाट होतो आपला, वरून दाखवत नाहीत पण आतून रागावतो. ही स्थिती नाही. विकार रहितपणा. म्हणून अर्जुनाने युद्ध केलं. म्हणून एकदा मी एक उदाहरण दिलं होतं. यांचे मबदांचे काही 1-2 नंतरचे पिढीचे वंशज सिद्ध पुरुष होते. काय त्यांचं नाव मला आठवत, हुसेन. हुसेन सांगितलं होतं का त्यावेळेस? हे हुसेन अतिशय सिद्ध पुरुष. आणि त्यावेळेस काय झालं, तलवार बहादर देखील होते. आणि तलवार बहादर असताना एक जण आला, त्यानं चॅलेंज केलं, चलो कमॉन पाहूया कोण श्रेष्ठ आहे. युद्ध सुरू झालं. तो खाली पडला, तो शिव्या देऊ लागला. यांनी तलवारही काढली, मारायची नाही, एकदम थांबवली. छातीवर बसलेले आहेत, त्याला पाडलंय आणि त्याला मारू शकतात पण मारलं नाही. उठून उभे राहिले. सगळे म्हणायला लागले, अहो हा इतका बदमाश आहे, किती आला होता म्हणले, तुम्ही मारलं नाही. लक्षात घ्या, उदाहरण पाच चांगले. त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस त्यांनी शिव्या सुरू केल्या त्यावेळेस मला राग आला होता. लक्षात घ्या. आणि रागामध्ये मारणं पाप झालं असतं. म्हणून पुन्हा कंट्रोल केला स्वतःवर आणि पुन्हा युद्ध सुरू झालं. त्याच्यात नंतर मारलं. युद्धामध्ये राग केव्हा येतो? हे मला पाहिजे, माझा स्वार्थ आडवा येतो, ही संपत्ती मला पाहिजे, हे मला पाहिजे, मला सोडू वाटत नाही. आणि अर्जुनाला युद्ध त्यावेळेस नाही करू दिलं. अजय, काके, मामे सगळे आपले वाटत होते आणि बाकीचे परके वाटत होते. मला हे नको म्हटलं तरी नाही. म्हणजे त्यावेळेस युद्ध केलं ज्यावेळेस कामरहित. काय मिळेल मला माहिती नाही, मला फक्त कर्तव्य कर्म करायचंय. फळ मिळेल की नाही माहिती नाही, कोण मरतील मला माहिती नाही, मला फक्त युद्ध सांगितलंय. मी मारणारा हा भाव नाही, ते मरणार हाही भाव नाही, संपत्ती मिळेल की नाही हा भाव नाही. लक्षात घ्या. मग अहिंसा आहे. हिंसा करून अहिंसा. म्हणून भगवद्गीतेमध्ये हिंसा आहे का अहिंसा आहे हे समजलं नाही अनेक लोकांना. त्याचं हे कारण आहे, भावच नाही. म्हणून अर्जुन रागावलेलाच नाहीये. नम्र भावनेने नमस्कार करतो आणि युद्ध करतोय गुरुजनांशी, सगळ्यांशी. राग नाहीये त्याच्यात, द्वेष नाहीये, मत्सर नाहीये, अभिनिवेश नाहीये, क्रोध नाहीये. त्यावेळेस तो लाडका झालेला आहे भगवंताचा. आणि भक्त असा पाहिजे. आपलं वरून हसतो ही पण आतून असतो याला कधी मारू, तो नाही भक्त होऊ शकत. म्हणून त्याची कंडिशन पहिली की अपपर भाव. वरून दाखवा तुम्ही परकेपणा, आतून नको, आतून नको. अरे आतून याला नीट करायचंय किंवा भगवंतानी मारण्याकरता मला याची योजना केलेली आहे, काय करू, इलाज नाही.
म्हणून शेवटी भगवद्गीतेचा अंतिम समयी युद्धस्य कृत निश्चया असे वाक्य आहेत भगवंताचे. ओठ धनुष्यबाण घे, युद्ध कर. भगवद्गीता पळून जाण्यासाठी नाही, संन्याशी होण्यासाठी नाही, नाहीच आहे. आणि ज्ञानेश्वरी त्यांच्यासाठी नाही. पण वृत्ती ही पाहिजे, कामना शून्य होती. एरवी परापर्ण शोचिती, जे कामना शून्य होती, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असोत. पुढचं वाक्य शेखरनी मला मुद्दाम सांगितलं, मी एकच वाक्य टाकून गप्प बसलो. ठेविले अनंते तैसेची राहावे. परवा गेलो होतो, 2.5 तास बोललो. त्यांनी मला सांगितलं पुढचं वाक्य महत्वाचं आहे, ते सांगा. चित्ती असो द्यावे समाधान. बस संसार जुळला. कामना शून्य म्हणजे व्यवहारामधलं स्वामित्व संपवावं लागतं. बायकोचा मी पती आहे, बायकोचा मी स्वामी आहे, माझा कोणी नवरा आहे, माझी कोणी पोरगी आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, हा जो स्वामित्व भाव आहे तो संपला पाहिजे. कामना, इच्छा, वासना कधी निर्माण होतात? वासना, माझ्या पोरीला हे मिळावं, मला हे मिळावं, मला ते मिळावं, मला नोकरी मिळावी, मला पद मिळावं, मला पैसा मिळावा. मग मिळू नये का? मिळावा. पण इच्छा म्हणजे मिळेल तरी रडू नका, नाही काय म्हणतात, नाचू नका, आणि नाही मिळालं तर रडू नका. कर्तव्य कर्म करा. कामना शून्य होती, स्वामित्व संपवावं लागतं. माझा मी देखील नाही तर माझे तर कोणीच नाही, आणि माझे सगळे डिफरन्शिएट नाही, अपपर भाव नाही. अपपर भाव नको. एका क्षणात जायचं असेल तयार आहे. काय टागोरांची स्थिती होती. रवींद्रनाथ टागोरांकडे एक डाकू आला. मी तुम्हाला उदाहरण सांगितलेलं आहे. रात्री 12-1ची वेळ होती आणि लॅम्पमध्ये त्यावेळी दिवे नव्हते, ते लिहित बसले होते. काय कविता लिहिल्यात त्यांनी, अप्रतिम कविता आहे. त्यांचा काव्यसंग्रह अप्रतिम आहे. लिहित होते आणि तो सारखा पाहतोय. सुपारी दिली होती त्याला मारायची, चाकू फिकू घेऊन आला होता, खा खू करू लागला, तरीही लक्ष देत नाहीत. आपलं तो खुटकून वाजलं तर लक्ष विचलित होत आहे. शेवटी त्याने म्हणलं, ओ अर्धा तास झाला मी उभा आहे, विचाराने मी कशाला आलो. मग त्यांच्या लक्षात आलं कोणीतरी रूममध्ये घुसलं आणि समोर उभा आहे. बोला म्हणले. म्हणजे मारायला आलो तुम्हाला? हरकत नाही म्हणले. अर्धा तास थांबू शकता का, हे एवढं कंप्लीट करतो? नाही तर तयार आहे म्हणले. आता सांगा बरं असं माणसाचं काय भाव. तो म्हणला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, लिहा म्हणले, अर्धा तास आहे वेळ. विचारलंही नाही कोणी सुपारी दिली, काय दिली, कशाला आला, का मारणार, नो रिझन. लिहून काढलं, शांतपणे पुस्तक ठेवलं. असं नाही, धापा लागल्या नाहीत, आरडाओरड नाही, भीती नाही, भय नाही, क्रोध नाही त्याच्यावर. ते शांत मनाने म्हणले, मार आता, तुझं काम कर. अहो विचारायला म्हणले मला कोणी मारायला पाठव. काय विचारायचं? प्रभूची इच्छा असेल आणि आता मरण असेल तर हेतू प्रभूचा असेल तर तू आत्ता मार, मी आत्ता तयार आहे जायला. लक्षात घ्या. तो पायाच पडला. बापरे, असे माणसंच मिळाले नाही, मला मारायचं नाही. अरे मारून टाक म्हणले. गेला निघून. तो म्हणजे प्रभूची इच्छा दिसत नाही आता जायचं. रेडी कसं होईल? आपण तो धापा रडत बसू. चला बोलवा, विल डीट करा, मृत्यूपत्र करा, पोरा होत कसं वागताल. एरवी परापर्ण शोचिती, जे कामना शून्य होती.
काही इच्छा नाही राहिली. कधी जायची तयारी, कधी सोडायची तयारी. जनको दया म्हणून जनकांचं नाव मुद्दाम घेतलेलं आहे. जनको दया, एका क्षणात सोडायची तयारी. कामना शून्य, वृत्ती रहित. भगवंताची आवडते त्यावेळेस होतं बरं का. आणि भगवंत भक्ताला संसार करू देत नाही त्याचे कारणही, कारण परीक्षेमधून गेले पाहिजेत ना हो. एक तर जनकासारखं निरीच्छ तुम्हाला राहता आलं पाहिजे, नाही तर काही विकार शिल्लक असतील तर प्रभू तुम्हाला सटकवल्याशिवाय राहतच नाही. देवभक्ता लागी करुणी दी संसार, अंगे सारावार करुणी ठेवी. पुढे काय, भाग्य द्यावे तरी अंगे भरे ताठा. का करू देत नाही संसार? कारण सारावार करून ठेवतो. बायको आवडायली का तिला मारून टाकतो, नाही तर कुरूप तरी करतो. फारच बाईल वेडा असेल, मागे मागे मागे. बायको माहेरी गेली की हे माहेरी, त्याच्या आधी जाऊन ट्रेनमध्ये तिला उतरवतात खाली गाडीमधून. म्हणून कुठेतरी कुरूप करून टाकतील, नाही तर ढब्बू करून टाकतील. 3 मन 36 किलो वजन तिचं. मग ती आवडत नाही. मग पिक्चर मधल्या बाया पाहतो. म्हणजे काहीतरी तिच्यात बेढप्पणा करून टाकील. जी चंचल हरिणी असते ती गजगामिनी होते चालताना. मग याला आवडत नाही. अंगे भरे ताठा किंवा क्रोधी असते, याचा संसार नीट करूच देत नाही, याच्या विरुद्ध असते. पहा, संतांच्या बायका एकनाथ सोडले सगळ्या विरुद्ध असतात. हे हिंदुस्थान तर ती पाकिस्तान. डायरेक्ट याला पुरणपोळी आवडेल तर तिला डाळबाटी आवडेल. सगळं असंच असतं. याला जे आवडतं त्याच्या ती कंप्लीट विरोधी. एक एक विषय त्याचे तुटले पाहिजेत असा प्रभू योजना करून ठेवतो. बाबासाहेब म्हणायचे, टीव्ही फार आवडायला का एखाद्या दिवशी फोडून टाकतो एखादं पोट्ट आणून. बसा, टीव्हीच नाही. जी आवडते, ज्याच्यापासनं देव दुरावतो आणि ज्याच्यामध्ये तुम्ही अटॅच झाल्यात त्या वस्तू एक एक प्रभू नष्ट करतो. अंगे सारावार करून ठेवी. एकटंच राहतं शिल्लक, बस बोंबलत. काय करणार? नाही तर बायको तलाक देते याला, डायव्हर्स. असला नवरा नको ग बाई, जा नाटक पाहत बसा. काय पुढे, अंगे सारावार करून ठेवी. भाग्य द्यावे तरी अंगे भरे ताठा. समजा भाग्यवान करावं, भगशक्ती द्यावी, यश जे मिळेल मागाल ते मिळेल, धनधान्य संपत्ती सगळी दिली तर ताठ असं चालेल. अंगे भरे ताठा, सात्विक अंकार देखील येईल, रग्गेल सारखे बोलतील. प्रभू जाईल यांचा, कारण तो VIP कोठ्यातून आलेला आहे. अंगे भरे ताठा. पुढे, या लागी करंटा करून ठेवी. गुलाबजामुन आवडतं का? त्यामुळे चरवंतर पण होत नाही का? मर गुलाबजामुस. मग आले तर ते असे दगडासारखे आणतात. कचकन तोडलं तर वाटतं ते हातोडीनं फोडावे का काय, ते मध्ये गुठळी येते. लाडू फार आवडतं तर लाडू असा येतो की ते हातोडीनं फोडावं लागतं. एक कार्टून आलं होतं परवा दिवाळीच्या वेळेस. एका मित्राने करवत हातोडा सगळंच आणलं तर बायको म्हणते, काय सुतार बोलवला काय? कार्पेंटर फर्निचरला नाही म्हणे, दिवाळीचं फराळ खायला मित्र बोलवला. करवत घेऊन आला, हातोडी घेऊन आला, एक एक फोडायला. असे पदार्थ मिळतील.
हां पुढे